पुढचं येत नाहीये. काही वाचू नका. GR मध्ये 23.66 TMC चा उल्लेख आहे, परंतु आपण काम सुरू करताना पहिल्या टप्प्यात 7च केले. देतील तुम्ही एक SMS करा, मी डिटेल्स पाठवतो ना. आपण रोज अहवाल घेतोय ना, अहवाल आहे, अवेलेबल आहे. एक असेल काय ती म्हणजे 23.66 TMC पाणी याची प्रशासकीय मान्यता 2009 मध्ये मिळाली होती आणि 2022 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्याला देखील सुधारित प्रशासकीय मान्यता 2022 मध्ये मिळवून दिली होती. आपण त्या माध्यमातून हाती जी कामं घेतली होती ती 7 TMC ची कामं होती. उरलेलं 16.66 TMC जे आहे ते देखील स्वाभाविकपणे मराठवाड्याच्या म्हणजे धाराशिवच्या आणि बीडच्या हक्काचं पाणी आहे. या पाण्याच्या माध्यमातून जवळजवळ 85,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि हे आपलं हक्काचं पाणी मिळवून देण्याच्या अनुषंगाने देखील आपण आता अतिशय ताकदीने प्रयत्न सुरू केलेत. KWDT 1 म्हणजे कृष्णा पाणी तंटा लवाद 1 त्याच्या अंतर्गत आपल्याला कल्पना असेल की साधारण 599 TMC पाणी हे महाराष्ट्राला देण्याचं ठरलं होतं. आता या 599 TMCचा गेल्या काही वर्षाचा आपण अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा देखील साधारण 520 TMC पाणी एवढंच आपण महाराष्ट्रात वापरतोय. म्हणजे उरलेलं पाणी जे ते पुढे जाते. आपल्याला अधिकार आहे तो 599 TMC वरती, परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण 520 TMC आहे. याच्यावरती अजून प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे लागणार आहे. मग त्याचं देखील आपण गोळाबेरीज केल्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त 560 TMC हे सगळे चालू प्रकल्प, मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले तर अंदाजे 560 TMC पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल. म्हणजे तरी देखील 39 TMC पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं. तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या बाबतीतला आता अभ्यास जो आहे तो सुरू करण्यात आलाय. प्रत्यक्षात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं हे तरी आता कागदोपत्री आणि जे काही फिगर्स आहेत त्याच्यावरनं उपलब्ध झालंय. आणि शेवटचा बारकावा हा आहे की KWDT 1 म्हणजे तंटा लवाद 1 मध्ये आपल्याला कृष्णा बेसिन म्हणजे कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काही बदल करायला, पाणी इकडून तिकडे न्यायला वगैरे स्कोप आहे, त्याला मान्यता आहे. परंतु KWDT 2 जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे पुढच्या काळात करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला हे 16.66 TMC पाण्याच्या बाबतीत विचार करणं आणि प्रक्रिया करणं हे निश्चितपणे आता गरजेचं आहे. याच्या बाबतीतली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला MKVDCच्या कृष्णा खोऱ्याच्या ऑफिसला घेतली होती आणि लवकरच आपण आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले जलसंपदा मंत्री महोदय त्यांच्यावर चर्चा झाली आहे. तर त्यांच्याबरोबर देखील आपण लवकरच बैठक घेणार आहोत. त्यांना तशी विनंती केली आहे आणि त्या बैठकीला मग मित्राचे CEO प्रवीण सिंग परदेशी असतील, जॉईंट CEO अमन मित्तल आणि जे आपले कन्सल्टंट आहेत, जे माजी सचिव आहेत जलसंपदा विभागाचे VM कुलकर्णी साहेब, हे सगळेजण आणि आत्ताचे सगळे अधिकारी आवर्जून त्या बैठकीसाठी असतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.